प्लेन। नमस्कार। नमस्कार। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते तस्मै सर्वतः परमायते सर्व प्राणी हृदयस्थाय मनाय नमः। अधिकः सतोऽयं भगवान् यदा यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि स्थितः अथमर्त्यो अमृतं भवत्यत्र ब्रह्म समश्नुते। यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्य इह हृदयस्य इह ग्रन्थया गाथि अनमर्त्यो अमृतो भवत्येतावद् शासनम् सदञ्चैका च हृदयस्य नाड्याः तासां मूर्धानम् अभिनिसृतैका तया ऊर्ध्वम् अधश्च मृदत्वम् एति अन्या उत्क्रम उत्क्रमणे भवन्ति। याच्यामध्ये यतंत्यैका हृदयस्य नाड्याः एकशे एक हृदयामध्ये नाड्या प्रविष्ट होत असतात, जात असतात. हृदयापासून एकूण 101 नाडी सगळीकडे हिंडत असतात. ते सगळे त्या नाडी आहेत ना, 101 नाड्या ते इम्पॉर्टंट मुख्य आहेत. ते त्यातूनच्या एकाच हृदयस्य नाड्यः तासां मूर्धानम अभिनिसृतैका, त्या सगळ्या 101 नाडींच्या मध्ये हृदयापासून जे बाहेर जाणारी नाड्या असतात, तिकडं तिकडं सगळीकडे जाणारे, त्यापैकी एक नाडी मात्र मूर्धा स्थानाला जाते. मूर्धानम अभिनिसृतैका तयोर्मध्यम मध्यमहम तयोः, त्या सगळ्यांच्या मध्ये तयोर तया ऊर्ध्वम, ज्या त्या सगळ्या नाड्यामध्ये मध्ये असणारी जी ऊर्ध्व म्हणजे वरच्या भागाला जाणारी असते की नाही, अधश्च, आणि एक काही काही खाली जाणारी असते आहे. अधश्च म्हणजे वर जाणारी एक असते, खाली जाणारी एक असते. असे उतत्वमेति अमृतत्वम एति, त्यापैकी ती नाडी मात्र अमृतलोकाला घेऊन जाते. म्हणजे ते खाली जाणारी जी असते ती उदान नामक वायू ज्या ठिकाणी उपगुदाच्या ठिकाणी राहत असतो की नाही, तिथं असते ती. आणि वर जाणारी म्हणजे मूर्धाला जातात असे. गृहब्रह्मा हा, आमच्या याच्यात तिथं तयो ऊर्ध्वम अयन्न तयोरूर्ध्वम, अयन्न लिहिलं तयोः अयन्न ऊर्ध्वम. हम्म. अयन्न हम्म. असं लिहिलंय. तया ऊर्ध्वम आयन असं आहे. हा. तया ऊर्ध्वम आयन, आयन म्हणजे जाणारी. हम्म. हं? त्याच्यामधील वरच्या स्थानाला जाणारी ऊर्ध्वम आयन अमृतत्वमेति, ती वर जाणारी नाडी असते ती अमृतत्वाला घेऊन जात असते. विश्वकन्या, त्याच्या बाकीचे सगळे भोवतालून असणारे जितके काही दुसरे नाडी आहे, उत्क्रमणे भवंती, ते सगळे उत्क्रमण करण्यामध्ये कामाला येत असतात. उत म्हणजे वर,
वर जाण्याच्या म्हणजे क्रियेला कामाला येत असतात. वर जायची क्रिया जी करत असतात ती आपण असं करून वर वर म्हणजे उपकुलापासून ते वर घेऊन जायचे खेचायचे जी क्रिया चालत असते ना, त्या क्रियेसाठी बाकीच्या सगळ्या कामाला येत असतात. पण हृदयापासून वर जाणारी असते की नाही, तिथून मग ते वर घेऊन जायला, मूर्धास्थानापर्यंत घेऊन जायला जी मधली नाडी, एकच नाडी असते की नाही, त्या नाडीने मूर्धास्थानाला जाताना मात्र काही कष्ट करायची गरज नसते. उपगुदापासून ते छातीपर्यंत अनुसार मात्र सगळ्या इतर ज्या नाड्या आहेत त्या सगळ्या नाड्या आपल्याला मदत करत असतात. असं करून आपण त्यामुळे थोडासा प्रयत्न करावा लागतो. एकदा प्रयत्न झाल्यानंतर मग नंतर हृदयस्थानापासून जे मूर्धास्थानाला जात असते ना ती मुख्य नाडी, ज्या नाडीने गेलं तर अमृतत्व गमन म्हणजे अमृत लोकाला जात असतात. तर म्हणजे विश्वं अन्या उत्क्रमणे भवन्ति. उत्क्रमण म्हणजे वर जाण्याची क्रिया. क्रमण क्रमण म्हणजे चालणं, जाणं, जाणेपणा, त्याच्यामध्ये कामाला येतात. अंगुष्ठ अंगुष्ठ मात्र पुरुष अंतरात्मा सदा जनानां हृदये, हृदयामध्ये सन्निविष्ट परमात्मा आणि हा जीव कशा असतात. अंगुष्ठ मात्र पुरुष अंतरात्मा सदा, अंतरात्मा म्हणून ह्या शरीराच्या आतमध्ये असणारा जो जीव असतो तो केवढा असतो. ह्या देहाच्या शरीराच्या बरं का अंगठा एवढा असतो बरं का. आपलं शरीर जे आहे स्थूल देह, त्याच्या अंगठ्या एवढ्या आकाराचा तो सगळ्यांच्या आतमध्ये राहत असतो. अंतरात्मा जनानां हृदये सन्निविष्ट, सगळ्या जनांच्या जनन क्रिया ज्याला येत असते लोक सगळे जन, त्यांच्या जनानां सगळ्या जनांच्या जनन क्रिया असणाऱ्यांच्या हृदयामध्ये राहत असतो. सन्निविष्ट तम स्वात शरीरात प्रवृह प्रवृहेन मुंच म्हणजे का म्हणजे जी हे हृदयामध्ये असणारी असते की नाही अंगुष्ठ मात्र असणारा जो जीव आहे त्याला स्वात शरीरात आपल्या शरीरापासून प्रवृहेन, प्रवृहेत म्हणजे खेचावे, ओढून घ्यावे. प्रवृहेन त्यानंतर मुंजादी, प्रवृहेन मुंजादी वेशिणाम वेगिनाम म्हणजे मुंज इत्यादिकांचे प्रवेश, इकडं तिकडं प्रवेश करणारे म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी देखील प्रवेश करणारे जे जात असतात ना, त्या सगळ्यांना इकडं ओढून खेचून घ्यावं. धैर्याने खेचून घ्यावं म्हणजे ते इतर इंद्रियांच्याकडे कुठं जाऊ नये. विद्यात शुक्रम अमृतम, त्या गोष्टीला जाणावे काय तर अमृत रूपी शुक्र म्हणून जाणावं. अमृत रूपी असणारा शुक्र आहे ते. तम विद्यात शुक्रम अमृतमिती, त्याला अमृत म्हणजे अमृत लोकाला जाणारा शुक्र म्हणजे जीवाचे शुक्र म्हणजे एक प्रकारची धारा आहे. शुक्रधारा, ही शुक्रधारा कशी असते, शुभ्र असते, पांढरी स्वच्छ असते. त्याच्यावरची जाणारी जी नाडी असते ना ती असते पांढरी. बाकीच्या एकीकडून लाल असतात, एकीकडून निळ्या असतात, आणि मधली असणारी जी आहे ना थोडं हृदयापर्यंत येऊस्तर इतर रंगाने युक्त असते. पण हृदयापासून वर जाताना मात्र पांढरी शुभ्र होत. पण शुक्रम विद्यात शुक्रम शुक्रम अमृतम तम विद्यात, अमृत लोकाला घेऊन जाणार ती धारा आहे असं समजावं. त्याला शुक्रम अमृतमिती, अमृत शुक्र म्हणून म्हणतात. त्याप्रमाणे वर जायचे असे प्रकार दाखवून दिले आहे. मृत्यू प्रोक्ता नचिकेतो लब्ध्वा, तर त्याला मृत्यूने सांगितले हे सगळे ज्ञान प्राप्त होतात.
विद्याम एताम योग विधिम च कृत्स्नाम, या विद्येचं ज्ञान करून घेतो, प्राप्त करून घेतो, आणि योगाभ्यासाची विधी देखील पूर्ण रीतीने जाणून घेतो. ब्रह्म प्राप्त विरज अभूत, ब्रह्म प्राप्त होतो म्हणजे ब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतो. आणि विरज हा रजोगुणाचा दोष आहे, निघून जातो. विमृत्य विमृत्य हो, अन्य अन्य वेशम यो, यदि विदध्यात्मा आत्ममेव, म्हणजे ब्रह्मप्राप्त झाल्यानंतर विरज हा अभूत. विरज हा अभूत म्हणजे काय? रजोगुणाचा स्वभाव काय असतो? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून म्हणून घेणं, तो स्वभाव निघून जातो. विमृत्यू होऊन त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर अन्य अपि एवं यो विदध्यात, त्यावेळेस तो स्वतःला परमात्म्यापासून भिन्न आहे, आपण वेगळे आहोत असं समजून घेतो की नाही. विदध्य आत्ममेव, परमात्म्याला असा आपल्या जीवाच्या मध्ये ठेवून, धारण करून, जाणून ठेवून घेऊन तो ब्रह्म प्राप्त होतो, ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. आता इथं भाष्याचार्यांनी दिलेले अधिक स्वतः अयम भगवान सर्वस्मादेव केशव, परमात्मा कसा आहे? सर्वस्मात, सगळ्यांच्या पेक्षाही अधिक असणारा असा श्रीहरी आहे. बरं, इथे देवम या रीतीने त्या देवाला, देवा म्हणजे त्या परमात्म्याला केशव स्वरूप असणारा, नावाने प्रयुक्त असणारा परमात्मा, अस्ति इति नामा अस्ति इति नाम कहा, तस्मात जातव्य, अस्ति या नावाने युक्त असणारा हा परमात्मा आहे असं जाणून घ्यावं लागतं. आवाज का गेला? परमात्मा आहे हे तर त्या जाणी, आवाज खूप हे गेला, थोडं करेक्शन बघा. केव्हा होईल की हा, आता आला. लगे आला आला. थोडं पायाने वायर सरकली होती. हा हा हा, एकदम गेला होता. इथून अस्तितीपासून सांगा. अधिक सतोयम भगवान सर्वस्मादेव केशव, सगळ्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ परमात्मा अधिक आहे असं अस्ति असं जाणावं. अस्ति इति नामकस्तस्मात्, म्हणून त्या परमात्म्याला तो आहे असं जाणून घेणं, ह्यालाच अस्ति म्हणतात, ह्याला आस्तिक्य बुद्धी म्हणतात. तस्मात ज्ञातव्य, या परमात्म्याला तसं याकरताच जाणून घ्यावं, सर्वश्रेष्ठ आहे म्हणून. स तस्यैव च, आणि जो त्या परमात्म्याला हे सगळं जे आहे ते सगळं तो त्यातच आहे. त्यातच आहे म्हणजे त्यांनी दिलेलंच आहे. अनाधिक्यम जानताम तू, तो कोणाच्या तो आपल्यापेक्षाही अधिक नाही असं जे कोणी जाणतात की नाही, कसम स उपलभ्यते, मग तशा व्यक्तीला तो परमात्मा कसा बरं सापडू शकतो? प्रकृती हे पुरुषाणांच्या तत्वम भ्रामयती स्फुटम, प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या मध्ये असणारं जे काही तत्व आहे की नाही, ते भ्रामयती स्फुटम, माणसाला भ्रमण करवतं, इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवतं. तत्वभावस्ततो विष्णू तत्प्रसादात्तो तस्यही, ह्यालाच तत्वभाव म्हणतात. हे जे स्वरूप असलं, जे आपल्याला कल्पना येते ना असली, ती कल्पना ही आणून घालणारा म्हणजे आणून देणारा जो आहे, त्यात परमात्म्याला तत्व, तेपणा ज्या परमात्म्यामध्ये आहे, विष्णू परमात्म्यामध्ये, त्यालाच तत्व म्हणतात. विष्णू तत्प्रसादात तस्यही, त्या परमात्म्याच्या प्रसादाने तस्यही आधिक्यम जायते ज्ञायते, असं जाणलं तरच तो परमात्मा श्रेष्ठ आहे असं समजतं. नाहीतर असं नाही समजलं तर मग तुम्हाला काय कळणार आहे परमात्मा अधिक आहे म्हणून?
आणि परमात्मा अधिक आहे असं समजणं, ह्याला सत म्हणतात. सत ज्ञायते सत सत्प्रसादादेव तथा विदहात. ते देखील ज्ञान त्याच्या परमात्म्याच्या प्रसादाने प्राप्त होत असतं. इतर गोष्टीने काही ते कळू शकत नाही बरं का. परमात्म्याच्या प्रसादाने ते ज्ञात होतं. जनादिका आता जनादि कालाद आधिक्यम, अनादिकालापासून हे जनलोकापर्यंत परमात्मा अधिक आहे असं समजून घेत विचार करत जावं लागतो. जनलोक म्हणून आहे, मग म्हणजे सर्वलोक आहे काय. भूहू भुवः स्वहा, भूहू भुवः स्वहा, बरं का. भूर्लोक भूर्लोक स्वर्गलोक, महारलोक महारलोक झाल्यानंतर जनलोक. त्या जनलोकापर्यंत जाऊस तर आधिक्य आधिक्य म्हणजे परमात्मा अधिक आहे अशा प्रकारचं ज्ञान जे आहे, खात्री त्याला होत नसते. म्हणून आजनात पुनरावृत्ती ही म्हणून भागवतात सांगितले. जनलोकापर्यंत जाणारे लोक जिथे जातात ते लोक बहुतेक करून पुन्हा येऊ शकतात बरं का. काही लोक तिथून वर चढतात, वर जातात. म्हणून तो विषय सांगितला आहे. तेषां पश्चाच्च पश्चाच्च नैव स्याद् अभिभूतम तो तत्पुनः. पण तिथून जे गेलेले असतात, वर गेलेले असतात की नाही, ते पुन्हा खाली येत नाही. अभिभूत म्हणून भूतांच्या मध्ये तो प्रविष्ट होत नाही. व्यंजकात व्यक्तिमभ्येती तस्मात ज्ञानमुत्तमम. व्यंजक जे असतात की नाही, त्याच्यामुळे व्यंजक म्हणजे सगळे इकडचे तिकडचे गोष्टी आपल्याला ओढून खेचून घेणारे जे असतात की नाही, त्याला म्हणतात व्यंजक गोष्टी. जसं आपण व्यंजन म्हणजे चटणी, म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगते. चटणी असते ना, त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये असणारे गोडी, आंबळा, तिखटपणा, मीठपणा वगैरे असे सगळे एक 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 गोष्टी अभिव्यंजक असतात. त्यांच्यातलं ते स्वरूप दाखवून देत असतात. आणि त्यामुळे मनुष्य काय होतो, आकर्षित होऊन जातो. काही काही लोकांना गोड आवडत असतं, काही लोकांना आंबट आवडत असतं, काही लोकांना तिखट आवडतं, काही लोकांना थोडं मीठ असते असं असं सगळ्यांचे एकेकांचे इंद्रिय जे आहेत की नाही, त्यांच्या आवडींच्या प्रमाणे इकडे तिकडे जात असतात. म्हणून ते व्यंजक म्हणतात. त्या व्यंजकापासून उत्कृष्ट असणारी असं एक गोष्ट आहे की नाही, ते जाणून घ्यावं. म्हणून व्यंजकात व्यक्तिमभ्येती तस्मात् ज्ञानमुत्तमम. त्या करतात त्या परमात्म्याचे उत्तम असणारं असं ज्ञान तुम्हाला व्हावं लागतं. आणि ते होतं असं सांगितलेलं आहे. अंतःकरणमा अकामानाम त्याग. हा अंतःकरणामध्ये असणारे जे कामना असतात की नाही, त्यांचा त्याग. हा त्याग म्हणजे बाकीच्या सगळ्या कामनांचा त्याग करावा. व्यक्ती तदात्मा व्यक्तित्व म्हणजे असतं की नाही, अभिव्यक्त होणारे असं तदात्मनाम. तादात्म्य म्हणून त्याला म्हणतात. त्यामध्ये असणारेपणा ते परमात्म्याच्या मुळे झालेले असतात ना, ते मुख्य असतात. का आपल्या कामनेमुळे झालेले जे असतात ते काही इतके मुख्य नसतात. कामानांत मुक्तो मृत्यूम नैव नैव. म्हणजे कामना मनामध्ये ठेवून घेऊन जर मृत झाला तर मुक्त होत नाही. म्हणून मुक्तीला जायचं झालं तर कामना मनामध्ये बाळगू नये, तसा अर्थ. मिथ्या ज्ञान मिथ्या ज्ञान मिथ्या ज्ञान देखील असते. मिथ्या ज्ञान म्हणून जे आहे त्या मिथ्या ज्ञानाने नाभेत्याभिसू, म्हणजे तिथून वर जाऊच नाही. नाभियन ते म्हणजे अभिसंधान करणारा जरा काळच म्हणजे वेळच नाही. मिथ्या ज्ञान मिथ्या ज्ञान लब्धी म्हणजे प्राप्त होणं. नितराम मुच्यते रा. मिथ्या ज्ञान म्हणजे हे सगळं खोटं आहे असं समजून घेणं. ह्याला मिथ्या, जे ह्याच्यापासून काही आपल्याला मोक्ष मिळणार नाही असं समजून घेणं.
असं समजून घेतलं असताना हं, व्यक्ती व्यक्ती म्हणून जे असं अभिव्यक्त होणार ना, चिदात्मनाम चित स्वरूपी असणारे आत्मा असणारे सगळे जीव अभिव्यक्त होणारे असले तरी परमात्मा जो आहे चित स्वरूपी असणारा परमात्मा आहे, त्याची कामना करून घेतला आणि विचार केला, त्याच्यामुळे मात्र तो मुक्त होऊ शकतो. नितराम मुच्यते सदा तदा अमृत तदा अमृतत्वम एव येती, त्यावेळेस मग अमृतत्व त्याला प्राप्त होऊन जातो. तर संच अनुशासनम, त्या अमृतत्व प्राप्त व्हावं याच्यासाठी जेवढा मोठा अनुशासन तुम्हाला सांगितलेलं आहे. शरीर भूतो विष्णोस्तु जीवस्य, शरीरभूत असणाऱ्या आपल्या ह्या शरीराच्या मध्ये असणाऱ्या ग्रंथीमध्ये वगैरे राहणाऱ्या एक एक गाठ असते की नाही, त्या गाठीमध्ये राहत असतो. ती गाठ सोडायची वर जायचा, ती गाठ सोडायची वर जायचा असं. हं, शरीर भूतो विष्णोस्तु जीव, विष्णू परमात्माचा हा शरीरभूत असणारा असा जीव आहे. आणि हा नमस्कार, जीव हा तद्वशगो येत हा जीव त्याच्या वशामध्ये असतो. दार उघडत या अधि अधिष्ठित तो त्या ठिकाणी राहत असतो. ते नाही विजानी या, त्याच्यामुळे जाणून घ्यावं कुठं कोण राहत असतो, राहणारा असतो त्याच्या, जो त्या ठिकाणी राहणारा असतो की नाही, त्याच्याच आज्ञेने सगळे काही कार्यक्रम चालूच असतात, सगळे इंद्रिय वगैरे चालत असतात. पृथक तथा पृथक पृथक वेगवेगळ्या रूपाने राहत असतात. साक्षात शरीरात जीवात तू स्वशब्दाने युक्त असणारे असे जे शरीर असते की नाही, ते शरीर धारण करणारे जितके काही जीव आहेत ते प्रवृहे विष्णुमाव्यम, वर वर चढत चढत जातात. कुठं जातात? विष्णू परमात्म्याच्या पर्यंत जातात, विष्णू परमात्म्याचं चिंतन करायला लागतात. इथं असं देखील या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. तो श्रीहरी परमात्मा अधिक आहे हे समजून घेणार सांगितलं इथं. यस्य आत्मा शरीरम, त्या परमात्म्याचा आत्मा म्हणजे कोण? शरीर. इथं आत्मशब्दाचा अर्थ शरीर घ्यायचं. ज्याचं शरीर याप्रमाणे उत्क्रमण करत जात, वर वर चढत जात असत, परमात्मा सर्वोत्तम आहे, अधिक आहे असं जाणत असतं की नाही, तर आत्मानम अंतरो यमयती, तो आपल्या आत्म्याला शरीराला असं चिंतन करत गेला असताना नियमन करतो तो, त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. जनानाम हृदय इत्युक्तत्वाच, जनांच्या हृदयामध्ये असं म्हणल्या कारणाने शरीराच्या हृदयामध्ये असा अर्थ. जीवात पृथक म्हणजे जीवाला सोडून तो वेगळा आहे. हरी तो परमात्मा ह्या जीवाला सोडून वेगळाच असतो. हा जीव त्याच्यामध्ये असतो, त्या जीवाच्या आतमध्ये असणारा श्री हरी परमात्मा वेगळा आहे असं जाणावं लागतं. देहांगुष्ठमितो देहे, देहाच्या अंगुष्ठा एवढा त्या देहामध्ये असतो जीव. जीवांगुष्ठ स्थित मितो हृदी, जीव जो असतो त्याच्या अंगठ्याच्या हिशोबाने हृदयामध्ये परमात्मा असतो बिंबरूपी. जीवस्य स्वतविज्ञेयो, त्या जीवाचा हा स्वरूप आहे, हे स्वरूप आहे असं जाणून घ्यावं. जीवात भेदेन मुच्यते, तो जीव, जीव जो असतो की नाही अंगुष्ठ मात्र, त्याच्यापेक्षा भिन्न असणार असा त्या जीवाच्या अंगठ्या एवढा आकाराने तो श्रीहरी परमात्मा हृदयामध्ये बिंबरूपाने राहत असतो, एवढं जाणून घ्यावं. संसारी, या करता संसारी असणारा जो शरीर आहे की नाही, संसार प्राप्त करून देणारा जो शरीर आहे, जे शरीर आहे त्या शरीराहून भिन्न असणारा जीव आहे असं न समजता, तो शरीर असणारा जो असतो तोच आदित्यापि आदिनापि, तो परमात्मा जो आहे, यदि न अपि कोणत्याही प्रकार वादीनापि केनचित, कोणत्याही वादी लोकांनी जाणून घेतला नाही तर त्यांना काही मुक्ती मिळत नाही याचा अर्थ. न च लोकम न च लोकसिद्धी, म्हणजे लोकसिद्धी प्राप्त होती म्हणून समजून घ्या.
म्हणतात. जानामिती जनानामिती त्या लोकांना या या उघडे ಇಲ್ಲ ಮುನ್ನೋಡ್ರಿ म्हणजे लोकसिद्धौ जनानामिती भेदात म्हणून इथे लोकांमध्ये देखील काय लोकांचा लोकांचा असं म्हणतात. लोकांचा म्हणजे काय परमात्म्याचा थोडं म्हणतात तुम्ही. लोकांचे शरीर लोकांचे सगळे लोक त्या ठिकाणी सगळे न जीव अंगुष्ठ मात्र हा जीव हा अंगुष्ठ मात्र आहे. हं? तो जीव अंगुष्ठ मात्र असणारा त्या जीवाच्या अंगुष्ठ मात्र असणारा असा परमात्मा आहे की नाही तो म्हणजे जीव असं समजू नका. तो जीवात भेद उक्त म्हणून जीव आणि बिंब या दोघांच्या मध्ये भेद आहे इथे. अतः दारवड अतः सर्वोत्तम विष्णू सिद्धम याकरता विष्णू परमात्मा सर्वोत्तम आहे असं सिद्ध होत. इति सिद्धम अरे नमः अतो म्हणून असं असल्या कारणाने त्या परमात्म्याला सर्वश्रेष्ठ असं जाणून घ्यावं. नमो भगवते तस्मै विष्णवे प्रभविष्णवे यस्मात् त्याच्यामुळे यस्मात् अमानजानेभ्यः यस्मात् त्या परमात्म्यापेक्षाही यस्याहमात् यस्याहम आप्त आप्तेभ्यो यो नम आसत्तमः आप्ततमः सदा त्यात काय सांगितलंय बघा आता. याकरता नमो भगवते तस्मै त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. विष्णवे प्रभविष्णवे सगळ्यांचा प्रभू प्रभू रूपाने असणारा जो विष्णू परमात्मा आहे की नाही त्याला मी नमस्कार करतो. यस्याहम आप्ता ज्या परमात्म्याला मी फार आप्त आहे फार आवडत आहे म्हणून यस्याहम आत्मा आप्त आप्तेभ्या न म्हणजे आप्त असणाऱ्यांच्या मध्ये देखील सगळ्यात जास्त आवडता कोण आहे मी आहे. यो न जा यो न आप्ततमः सदा जो मला हा सर्वश्रेष्ठ असणारा आत्मा आत्मा म्हणजे आप्ततम आहे अशा त्या परमात्म्याला नमस्कार करतो म्हणून तेही परमात्म्याला नमस्कार करतायत. आता प्राण म्हणून जे आहे सगळ्या लोकांना आप्त आहेत होय की नाही. सगळ्यांना आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे आवडणारा कोण आहे प्राण. हम्म आणि त्या प्राणाला अत्यंत आवडता असणार असं कोण आहे श्रीहरी परमात्मा म्हणून तो आप्ततम होतो. श्रीहरी परमात्मा सगळ्यांनाच आप्ततम होतो. तुम्हाला तुमचा प्राण जसा आवडता असतो त्याप्रमाणे परमात्मा कसा आहे त्या प्राणाला देखील आवडता असल्या कारणाने आप्ततम कोण परमात्मा. त्याप्रमाणे आप्ततम असणाऱ्या त्या परमात्म्याला जाणून घ्यावं. श्री आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य विरचिते श्री काठकोपनिषद भाष्ये काठोपनिषद भाष्यामध्ये जे आहे द्वितीय अध्याय श्रीहरीच्या दिव्य चरणारविंदे समर्पकता श्रीकृष्ण प्रणमस्तु. हरे 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 अरे हरे नमः. हरे. ओम हरे ब्रह्मदेवानां बभूव महादेवानां बभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता ब्रह्मविद्या सर्वविद्या प्रतिष्ठाम अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. पुढच्या अथर्वणोपनिषदाचा पहिला श्लोक पहिला मंत्र म्हणून टाका. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट ह्याला हे सुरू करायचं अथर्वणोपनिषद सुरू करायचं. कृष्ण अर्पण. काय सुरू करायचं आपल्याला. अरे मग काय अथर्वणोपनिषद हा अथर्वणोपनिषद हा 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 ठीक आहे. नमस्कार. तुमच्या इथे आहे की नाही अथर्वणोपनिषद. हा आहे म्हणजे बघतो उद्या एकादशी आहे आहे ना? सगळं असणार आहे बघतो. उद्या नाही
नेक्स्ट पाठाला उद्या एकादशी का? हे घ्यायचं. उद्या हा, एकादशी उद्या का? एकादशी आहे. हम्म. हो, चला. उद्या एकादशी आहे. हा. प्रश्नोत्तर. हॅलो, हा हो, उद्या एकादशी आहे, तर आपल्याला सूतकाच्या बाबतीत थोडं बोलता येईल का? उद्या सांगू शकता, विचारू शकतात, हा, विचारू काही शकतात, प्रश्न विचारायचे. काय हरकत नाही. ओके. गुरुभ्यो नमः. हरे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण. कृष्णार्पण वस्तू. नमस्कार.